जयंत पाटील बोलतात, जाऊयात थेट. आधीच्या आमच्या भगिनी 50, 100, 200 आल्या एकत्रित आणि त्यांनी आंदोलन केलं असं चित्र तयार झालं पाहिजे. मी तर रोहिणीताईंना विनंती करेन की आंदोलन करणाऱ्यांची स्पर्धा ठेवा. तुम्ही एखादा प्रश्न मांडला की बाबा हा प्रश्नावर महाराष्ट्रात आंदोलन करा, तर कुठल्या तालुक्यात आणि कुठल्या जिल्ह्यात आंदोलन होते याची नोंद ठेवा. आणि अशा महिलांना सत्ता तर आपलीच येणार आहे, काय चिंता करायची गरज नाही, पण सत्ता आल्यानंतर अशा महिलांना विसरू नका. यांच्या मनाची शंका आहे, या सगळ्या तलवारी बाहेर काढतील, पण कधी या सगळ्या तलवारी बाहेर काढतील पण कधी गॅरंटी असेल तर की तलवार काढली आणि युद्ध जिंकल्यानंतर मग तलवार ज्याने काढली ते विसरतात आणि बाकीचे समोर येऊन बसतात. ते होऊ नये असा प्रयत्न सगळ्यांच्या मनात आहे. आता बऱ्याच जणांना अशी शंका आहे की बाबा हे परत एक बीक झाले तर कशाला डोक्याला त्रास, अशी शंका प्रत्येकाच्या मनात आहे की नाही. हात वर करा बघू. त्याला आम्हीच सगळ्यांनी शपथ घेतली पाहिजे आम्ही एक होणार नाही म्हणून. त्यामुळे सगळ्यांना ही शंका आहे. त्यामुळे कशाला कळ काढा. एक दुसरीला म्हणते तुला काय कळतं का, ही आत्म एकच आहे. मी तुमच्या मनातलं बोलायचा प्रयत्न करतो. तसं काहीही नाही. ही आपला पक्ष वाढू नये म्हणून केलेली ट्रिक आहे. तुमच्या लक्षात घ्या, आपला पक्ष वाढू नये म्हणून ही कुजबूज आहे. पवार साहेब निवडणूक आयोगाच्या कार्यालयात आपला पक्ष वाचवण्यासाठी जाऊन बसतात. याच्यावर सगळंच आलं, तुम्हाला लक्षातच आलं पाहिजे की काय प्रकार चालू आहे. आणि त्यामुळं आता परतीचे दोर कापण्यात आलेले आहेत. आपल्याला लढायचंय. महाराष्ट्रात शरद पवार साहेबांचा करिश्मा, शरद पवार साहेबांची ताकद, जनतेच्या मनातलं त्यांच्याबद्दलचं आदराचं स्थान हे तुमचं आणि माझं भांडवल आहे. समोरच्या बाजूने असं सांगितलं जाईल एवढे पैसे निवडणुकीला खर्चाला देतो, तेवढे देतो, तेवढे देतो, ते सगळं होईल, पण शिक्का मारायला माणसं कुठून आणणार. ती मतं देणारी जी माणसं आहेत ना, त्यांच्या मनात शरद पवार साहेब आहेत. त्यामुळं शरद पवार साहेब जिथं उभा राहतील तिथं पक्ष राहील. आज निवडणुकीच्या साठी निवडणूक आयोगाच्या दारात आमची लढाई चालू आहे. निवडणुकीच्या आयोगाच्या दारात जी लढाई चालू आहे त्या ठिकाणी शरद पवार साहेबांच्या कार्यशैलीबद्दल भाष्य केलं जातं. 25 वर्ष ज्यांच्या कार्यशैलीमुळे तुम्हाला पदं मिळाली, तुम्ही मंत्री झाला, वेगवेगळ्या पदावर पोचला, त्यांच्या कार्यशैलीला 25 वर्षानंतर आपण प्रश्नचिन्ह उभा करता. 25 वर्ष तुम्हाला त्यांच्या कार्यशैलीमुळे संधी मिळाली, त्याचं काय. शरद पवार साहेब हुकुमशाह आहेत. आता मगासपासून ते बसलेत, एकदाही म्हटले नाहीत की तू बोलू नकोस, तूच बोल, तू काय नाही, कोणीच आता बोलायचं नाही, मीच एकटा बोलणार. हुकुमशाचं शरद पवार साहेब हुकुमशाही मनमानीपणानेच पक्ष चालवतात. मला तरी आम्हाला कुणालाच इथं बसलेलो आहेत, एक जालना जिल्ह्यातला निर्णय घ्यायचा असेल तर एकट्या राजेश टोपेंना विचारल्याशिवाय आणि त्या जिल्ह्यातल्या जिल्हा अध्यक्ष आणि जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना बोलवून चर्चा केल्याशिवाय तिथला प्रमुख निर्णय कधीच साहेबांनी घेतला नाही. लातूरला आता इथं आशाताई विषय बसलेले आहेत. लातूर जिल्ह्याचा निर्णय करताना सगळ्यांना विचारून, सगळ्यांना विचारणं आणि सगळ्यांना विश्वासात घेणं म्हणजे शरद पवार आहेत. आणि आज शरद पवार साहेबांच्या कार्यशैलीवर तुम्ही प्रश्नचिन्ह विचारता. तुमच्या कार्यशैलीवर ज्या दिवशी प्रश्न आम्ही विचारायला लागू ना, त्यावेळी अवघड होईल. त्यामुळं मला मागून दबाव आलेला आहे. वेळ बराच झालेला आहे, पण लोकशाही मूल्य शरद पवार साहेब मानत नाहीत असं विधान करणं, या देशातली लोकशाही टिकावी म्हणून पडेल ती किंमत देईन, पण मी लोकशाही टिकवण्याच्या बाजूने उभा राहीन, हे आज शरद पवार साहेबांच्या कृतीनं साहेबांनी सिद्ध केलेलं आहे. आणि म्हणून माझी आपणाला विनंती आहे की आपण पूर्ण ताकदीनं कामाला लागा. जिल्ह्यात पक्ष उभा करा.
आणि ताकदीनं आपण भविष्य काळात या देशातला प्रभावी सर्वात नेता पवार साहेब आहेत आणि महाराष्ट्रात सर्वात प्रभावी पक्ष हा राष्ट्रवादी आहे हे सांगण्यासाठी सिद्ध करण्यासाठी आपण कष्ट घ्यावून कामाला सुरुवात करा एवढीच विनंती करतो। आणि आणखीन एक सांगतो, पक्षाच्या महिला अध्यक्षा तुमच्या जिल्ह्यात येतील त्यावेळी आता हे नवीन आहेत, ह्या अशा आहेत तशा आहेत, एकदा पक्षाचा अध्यक्ष म्हटल्यावर विषय संपला। त्यामुळे त्यांना त्यांच्या जिल्ह्यातल्या मेळाव्याला तालुक्यातल्या मेळाव्याला सगळ्यांनी झाडून हजर राहून त्या ठिकाणी त्यांच्या नेतृत्वाखाली महिला राष्ट्रवादी काँग्रेस प्रभावीपणाने काम करेल याची काळजी तुम्ही सगळ्यांनी घ्यावी एवढीच विनंती करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो।